ताकद वाया नका घालू. ताकद वाया नका घालू. हे जेव्हा तिकडे ह्या रेषेच्या पुढे जाईल तो संघ जिंकला. तुम्ही ओल्ड त्या रेषेच्या पुढे जर गेले तर हा आउट 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 गुरुजी सोडला दम त्यांनी काय झालं पण त्याला घ्या अरे आउट 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 किरण त्याला सांग रे आवाज. बरं आज तुम्ही मैदानावर आले कोणता खेळ खेळासाठी आले होते? नमस्कार, माझं नाव प्रमिला नानासाहेब कदम. मी नांद्राबादहून ह्या गावाहून आलेली आहे आणि आमचा खेळ म्हणजे आम्ही शाळेतला खेळ पहिला आमचा खो खोचा नंबर आलेला आहे आणि आमच्या महिलांना याच्या पहिले कुठली माहिती नव्हती. पण माझी शाळा अधिकारी शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण या मॅडमने हा उपक्रम खूप छान राबवला की जेणेकरून जी महिला चूलमूल सांभाळत होती आज तिला शाळेच्या ग्राउंडवर यायला तयार झाली आणि जी कधी घराबाहेर गेली नाही तिची आज इथपर्यंत तयारी की ती राज्यस्तरीय खेळू शकते. तिचे जे गुण अवगुण लपलेले होते ते हे सगळे गुण तिने शाळेत आल्यावर सगळे बाहेर काढले आणि त्या मॅडम म्हणजे त्या महिलेची ही इच्छा आहे की आपली शाळा आपलं गाव आपला जिल्हा सगळा एक नंबर आला पाहिजे. म्हणून त्याकरता मी सगळ्या महिलांना प्रोत्साहन हेच देणार आहे. माझ्याकडून मी हेच सांगणार आहे की जी स्त्री आपले गुण लपवून इतके दिवस ठेवत होती तिने आता हे गुण सगळे उघड्यावर आणावे आणि तिला घरच्यांची सुद्धा परवानगी असावी की तिच्यातले जे लपलेले गुण आहे तिला ते परावर्तन करण्यात त्यांनी संधी दिली पाहिजे आणि तिचे ते गुण पाहून
सगळे जिल्हाधिकारी मॅडम ते सगळ्यांनी तिला म्हणजे कोणत्याही ठिकाणावर तिला बोलवलं गेलं पाहिजे, सूचना केल्या पाहिजे की अशा अशा ठिकाणी खेळ आहे बा. आपले पवार सर मॅडम ह्या सगळ्यांची साथ असल्यामुळे आम्हाला हे सगळे ग्राउंडवर यायलाही मिळालं आणि खेळ खेळायलाही मिळाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. नमस्कार. नमस्कार सर, मी मोहिनी युवरांग पवार. आम्ही भटके समाज आहे आणि आम्हाला शाळेमध्ये खेळायची परवानगी दिली. आम्हाला कोणी खेळू द्यायचं नाही, बोलू द्यायचं नाही आणि आता आम्हाला शाळेमध्ये खेळायची परवानगी दिली शासनामुळे. आणि आम्ही कबड्डी खेळतोय, दोरी खेळतोय, त्याच्यामध्ये 1 नंबर आणलाय आम्ही आमच्या टीमने. तुझ्या टीम मध्ये किती लोक होते? आमच्या टीममध्ये 7 आहे. हा का? आता मी राहणार खुलताबाद तालुका जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर, राहणार पानमाळा. मला खेळून आणि मला चान्स दिल्यामुळं मला खूप चांगलं वाटलं. ओके. मी श्रीमती नसरीन अजमत अली सय्यद, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खुलताबाद येथे कार्यरत असून मला खुलताबाद जिल्ह्यामध्ये महिलाच्या खेळाची प्रमुख म्हणून मला माझी निवड करण्यात आलेली आहे. आज या ठिकाणी जे आहे बीट स्तरावर खेळ घेण्यात येत आहे आणि हे जे महिलांचे जे खेळ आहे आपल्या माता पालकांचे जे खेळ आहे हे जिल्ह्याचे आपले CO विकास मीना आणि शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी हा उपक्रम आपल्या पूर्ण जिल्ह्यासाठी लागू केलेला आहे. आणि या उपक्रमामध्ये या ज्या महिला आहे यांचे चमचा लिंबू, पुन्हा कबड्डी, खो खो, रस्सी फेक, गोळा फेक, थाली फेक आणि असे विविध खेळ त्यांनी या ठिकाणी महिलांसाठी आयोजित केलेले आहे. आणि यामुळे आमचा जो माता पालक वर्ग जो आहे हा अतिशय आनंदी झालेला आहे. कारण की ते नेहमी चूल आणि मूल इथपर्यंतच ते होत्या, पण त्यांना या खेळाच्या निमित्ताने दाराच्या बाहेर त्या आल्या आणि त्यांना खेळ खेळता आला आणि खेळामध्ये जिंकण्याचा आनंद घेता आला. यासाठी कोण भेटला तुम्हाला? यासाठी गटविकास अधिकारी जी आहे गट शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी या महिलांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असे आणि आपल्या खुलताबाद केंद्राचे आपल्या खुलताबाद तालुक्याचे PO केवट साहेब, BDO साहेब आणि आपले केंद्र प्रमुख केंद्राचे मुख्याध्यापक पवार सर यांनी सुद्धा या खेळासाठी अतिशय चांगलं खेळाडूंना प्रतिसाद दिलेला आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं असून आज बीट स्तरावर जे जिंकणार आहे ते तालुका स्तरावर जातील आणि तालुका स्तरावर जे जिंकणार आहे ते जिल्हा स्तरावर जाणार आहे. बरं, पालकाचा कसा प्रतिसाद मिळाला? प्रतिसाद जो आहे पालकांचा अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे आणि या महिला वर्ग जिल्ह्यापर्यंत खेळायला जायला सगळ्यात तयार आहेत. एवढं चला, थँक्यू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.